त्यानंतर आमच्या शीतलताई म्हात्रे आहेत, उपनेत्या सचिव भाऊसाहेब चौधरी, सचिव सुशांत शेलार राय आहेत आणि आमचे आनंद परांजपेजी माजी खासदार आणि शिवसेनेचे संघटक, सर्वच मान्यवर नगरसेवक नगरसेविका आणि आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्वांचे लाडके सिद्धेश दादा कदम पक्षाचे सचिव आणि प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष, हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम शिवसेना जनतेच्या दारी. आपल्याला माहिती असेल, माननीय एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शासन आपल्या दारी असा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पडला होता आणि सुमारे 5,40,00,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला होता. अनेक लोकांना विविध वस्तूंचे वाटप झाले. विद्यार्थ्यांना टॅब असतील, आशा वर्करना मोबाईल असतील, अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असतील, पॉवर टिलर असेल, अशा अनेक गोष्टी जनतेला मिळाल्या. त्यानंतर सगळ्यात मोठी योजना महाराष्ट्रातली आली ती लाडकी बहीण योजना. ही योजना आजही गाजत आहे आणि ह्याचं पेटंट केवळ आणि केवळ माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि याच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आपलं सरकार पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय. खर तर आरोग्याचे असतील किंवा अन्य विविध योजनांसाठी लागणारे दस्तावेज जे जनतेला लागतात, सिद्धेश कदम सुमारे 2 ते 3 वर्ष असे कार्यक्रम करत आहेत. त्यांचे पूर्वीचे कार्यक्रम देखील मी उपस्थित होते. आज देखील प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्या पद्धतीने ते मेहनत करतायत, ज्या पद्धतीने सतत जनतेमध्ये राहून आणि आपल्या पक्षीय जबाबदाऱ्या सांभाळून प्रदूषण महामंडळाचं काम करत करत आज जनतेला लागणारे विविध दस्तावेज असतील, विविध योजनांसाठी मग कोणाला उत्पन्नाचा दाखला लागतो किंवा अजून काही असतं, तर यासाठी सिद्धेश कदम यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मनीषा ताईंसाठी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आता मात्र या मंचावरती मी आमंत्रित करतो सन्माननीय खासदार रवींद्रजी वायकर साहेब. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय रवींद्रजी वायकर साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पूर्वीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना नेते रामदासजी कदम साहेब, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर साहेब, माझे मित्र जे आता उपसभापती झालेले आहेत, सचिन आहेरजी, मीनाताई कांबळे आले, शीतल म्हात्रेजी, व्यासपीठावरती बसलेले सर्वच सन्मानित, सर्वांचा मान ठेवून उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बाहेर समाजामध्ये काय चाललंय त्याच्यापेक्षाही शिवसेना काय करते, शिवसेना 80% समाजकारण करते, हे दाखवून देण्याचं आणि हे बघण्याचा आजचा दिवस. विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव करणं आणि तेही कुटुंबातल्या लोकांनी, प्रामुख्याने प्रत्येक नगरसेवक ते काम करतात, आमदार काम करतात, खासदार काम करतात, शिवसेनेचे पदाधिकारी काम करतात आणि हेच शिकवण आम्हाला
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी करून दिलेले आहे आणि तेच कर्तव्य आज सिद्धेशजी या ठिकाणी करत आहे. ही गाथा आणले. यामध्ये गेल्या वर्षी देखील असाच भव्य दिव्य कार्यक्रम केला होता. त्यामध्ये देखील अशीच सोडत काढली होती, लॉटरी काढली होती. एका विद्यार्थिनीला ती बाईक लागली होती, छोटीशी स्कूटी. आजही त्याच हे केलंय. आज त्यांनी पुढच्या वर्षी सांगितलं मी 3 नंकी स्कूटी देणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं हे कुटुंबातील व्यक्तीचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य सिद्धेशजी कदम हे चांगल्या परीने राबवत आहेत. शिवसेनेचं कार्य ते हिरारीने प्रत्येक दिवशी हे करत असतात. मी विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या शिक्षणावरती लक्ष द्या. शिक्षण घेतलं तर पुढेही जाता येईल, पुढे जाणार आहात. आणि सिद्धेश कदम यांना देखील शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने आगे बढो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मात्र या मंचावरती मी विनंती करतो विधान परिषदेचे आमदार तथा उपसभापती सन्माननीय सचिनजी आहिर साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्या जोरदार सचिन आहिर साहेबांसाठी. पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांचा आज आपण सर्वांनीच मिळून सत्कार केलं, असे तुम्हा आपले सर्वांचे परिचित माझे परमस्नेही, माझे वडीलधारी आणि सातत्याने मार्गदर्शन करणारे पक्षाचे नेते, ज्यांचा आज वाढदिवस आहे, आदरणीय रामदासभाई कदमजी. दुसरे ज्येष्ठ नेते, सातत्याने कला असेल, क्रीडा असेल आणि कामगार क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे आदरणीय कीर्तिकरजी, माझे मित्र माननीय खासदार वायकर साहेब, माझे जुने सहकारी माननीय आमदार प्रकाश सुर्वेजी, माजी आमदार संजय कदमजी, मनीषाताई, शीतलताई, सर्व भाऊसाहेब, आपण सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम विद्यार्थी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, बांधव, तरुण सहकारी मित्रांनो. रामदास भाई, आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. पण एक गोष्ट नक्की मी आवर्जून सांगेन की तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी फार जवळून तुम्हाला बघितलेलं आहे की बोरवली सारख्या भागामध्ये शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की भाईंचा आणि माझा संपर्क हा 1996 साली महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या एकमेकांच्या समोर झालेली ओळख आहे. तर भाईंचे सर्वच गुण मला माहीत आहे आणि त्यावेळीपासून भाईंचा जो परिचय आणि सामाजिक क्षेत्रातला आहे. पण भाई, मी आज आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की कोकणातला विकास असेल, या परिसरातला विकास असेल, हे करत असताना तुम्ही आज जे 2 सुपुत्र दिलेले आहेत या समाजाला, त्याबद्दल मी नक्कीच मनापासून या दोघांचा कौतुक करेल आणि तुमचेही आभार मानेल की समाजसेवेमध्ये पूर्ण कुटुंब हे समाजसेवेसाठी झोकून देणारे एक नेते म्हणून भाईंकडे आज आपल्याला पाहता येईल. आणि आजही आम्ही भाईंना विरोधी पक्ष नेते नात्याने त्यांना सामोरे गेलोय. पण आज योगेश पण ज्यावेळी ज्या पद्धतीने सभागृहामध्ये पक्षाची बाजू आणि सरकारची बाजू मांडतायत, हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आणि तोच वारसा घेऊन सिद्धेश असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी एक सामाजिक चळवळ म्हणून या विद्यार्थ्यांना काहीतरी देणं आहे. हे विद्यार्थी हे भविष्य काळातलं आणि या देशाचं भविष्य आहे. पण ते चुकीच्या मार्गात जाता कामा नये, चुकीच्या दिशेने जाता कामा नये. म्हणून हा एक व्यासपीठ सिद्धेशनी जे तयार केलेलं आहे. सिद्धेशजी, तुमचं आणि सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांचं पण मी मनापासून कौतुक करतो. आदरणीय आपले नेते शिंदे साहेबांनी समाजसेवासाठी जे केलेलं हे मी सांगायची गरज नाही, पण समाजाने मला काय दिलं त्यापेक्षा मी प्रत्येक क्षणामध्ये समाजासाठी काय करू शकतो हे बघणारे दूरदृष्टिकोनाचं नेतृत्व आज आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही बघू शकता की त्यांच्याच नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज हा बहुमान मिळवून दिलेला आहे. मी या व्यासपीठावरून गवाही देऊ इच्छितो की त्यांच्या विचाराने सामाजिक दृष्टिकोनातून जो उपेक्षित आहे, जो तळागाळातला आहे, जो सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल किंवा विद्यार्थी असेल, ह्यालाही देखील न्याय देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू. हा सुरेख कार्यक्रम केल्याबद्दल सर्व आयोजकांचा मी मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन अहेरजी. आता मात्र आपण या मुलांचं म्हणणं ऐकलं किंवा गेल्या वर्षभरात
शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे जे कार्य घडलं ते पाहिलं, पण लाभार्थ्यांना सुद्धा जो लाभ मिळाला किंवा त्यांच्या हाती जे काही काम येऊ लागलं ते आपल्याला मात्र आता पाहायचं आहे. तर लाभार्थ्यांचा व्हिडिओ आपण आता इथे पाहूया. कॅन यू प्ले द एव्ही? ज्या ज्या व्यक्तिमत्वांना लाभ घेता आला आपल्या या सगळ्या उपक्रमांचं, त्या लाभार्थ्यांचं व्हिडिओ मात्र आता आपण पाहूया. अहो आजी, हॉस्पिटलचं बिल असं कमी करता येत नाही. त्यासाठी आयुष्मान कार्ड लागतं. तुमच्या मुलाला 80% मार्क आहे, ठीक आहे, पण वास्तव्याच्या दाखल्याशिवाय ऍडमिशन होणार नाही. हो बाबा, तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड नाही, मग तुम्हाला हाफ तिकीट कसं भरून देऊ? अशा हजारो नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा अजूनही पोहोचलेल्या नाहीत. हजारो हात आधाराच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो नजरा हतबल आहेत. त्या नजरेत समाधानाचे अश्रू आणण्यासाठी, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लागतो एक हक्काचा माणूस. वेळ प्रत्येकाकडे असतो, पण तो वेळ देणारा माणूस भेटला पाहिजे. आपल्या अडीअडचणी समजून घेणारा, आपल्या समस्येचं मूळ जाणणारा माणूस. 60 वर्षांपूर्वी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक मंत्र दिला. 80% समाजकारण, 20% राजकारण. हा विचार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपला आणि आज शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच विचाराला जनसेवेच्या महायज्ञात रूपांतरित केलं. याच प्रेरणेतून सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी, शासनाच्या सेवा घराघरात पोहोचवण्यासाठी उभा राहिला हक्काचा माणूस सिद्धेश कदम. शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेना जनतेच्या दारी शासकीय मोफत दाखले नोंदणी अभियान हा केवळ उपक्रम न राहता लोकसेवेची वारी ठरली. शिवसेनेची आहे सदैव तयारी, त्या हात हाती सोडा चिंता मग सारी, जनसेवा हीच आमची वारी. पण ही वारी एका व्यक्तीची नव्हती. या महायज्ञाचे खरे सेवेकरी होते शिवसैनिक. शिवसेना सदैव जनतेच्या दारी. जून महिन्यातील प्रत्येक रविवार सेवेचा वार झाला. हातात भगवा, मनात जनसेवेचा वसा आणि प्रत्येक शिवसैनिक लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाला. दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मालाड पश्चिम, कांदिवली पूर्व अशा 8 विधानसभा मतदारसंघातील 60हून अधिक शिवसेना शाखांमध्ये हा लोकसेवेचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी या शाखा केवळ राजकीय कार्यालय न राहता जनसेवेची तीर्थस्थळ झाली, जिथे एकाच छताखाली तब्बल 25,000हून अधिक नागरिकांनी थेट लाभ घेतला. आयुष्मान भारत कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि वास्तव्याचा दाखला अशा 9 प्रकारच्या शासकीय सेवांची नोंदणी अगदी मोफत आणि यशस्वीरित्या पार पडली. आणि आज या ठिकाणी सिद्धेश सरांनी आणि एकनाथ साहेबांनी जो कॅम्प लावला त्यामुळे खरोखरच आम्हाला खूप उपयोग झाला. मैं इधर पैन कार्ड और आधार कार्ड के मेरे अपडेशन करवाने के लिए आया हूँ. इथे मी कार्ड काढण्यासाठी आलेलो आहे, आयुष्यमान कार्ड वगैरे वगैरे. सिद्धेश कदम ना शिंदे साहेबांनी हा जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तो फारच चांगला आहे, पण आम्हाला त्याची गरजच आहे. मोबदल्याशिवाय पूर्ण सन्मानाने दिलेली ही सेवा खऱ्या अर्थानं लोकसेवेची वारी ठरली. आणि मग रामदास भाईने सुरू केलेलं काम सिद्धेश पुढे नेतोय. मलाही त्याचा सिद्धेशचा अभिमान आहे. सिद्धेशचा म्हणूनच मी मनापासून मगाशी अभिनंदन केलं. जनसेवा हीच आमची वारी. शिवसेना सदैव जनतेच्या दारी. हॅलो सिद्धेश दादा. आपल्या सगळ्यांचं हक्काचं नाव, हक्काची जागा म्हणजेच सिद्धेशजी कदम. टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेशजी कदम. मात्र त्यांना मी ह्या पोडियमवरती येण्याची विनंती करणार आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून हे विविध उपक्रम राबवले जात आहेत, खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं म्हणणं काय हे मात्र आता जाणून घेण्याची वेळ झाली आहे. जरा जोरदार टाळ्या सिद्धेशजी कदम यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की
जय भवानी. आज या ठिकाणी आपले मनातले मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचा मी मनापासून आभारी आहे. जे प्रोत्साहन त्यांनी आम्हा युवकांना दिलेलं आहे तो प्रोत्साहन इथेच नाही थांबणार साहेब. हा प्रोत्साहन आम्ही पूर्ण मुंबईत नाही तर पूर्ण राज्यात ह्याची आम्ही पाऊल पुढे घेऊन जाऊ या आपल्यासमोर मी ग्वाही देतो. पण त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला परवरिश दिली, ज्यांच्या वाटचालीवर मी आणि योगेश आम्ही दोघेही समाजकारणात आणि राजकारणात पुढे काम करतोय, तसेच आमचे पिताश्री रामदासभाई कदम, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते गजाभाऊ, जे वेळोवेळी आम्हा सगळ्या युवकांना आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर आमचे मित्र सचिन भाऊ आहेर, उपसभापती विधान परिषद, त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी कामाचा तडाखा लावलेला आहे, तसेच रवींद्र वायकर साहेब, आमचे मित्र प्रकाशदादा सुर्वे, आणि या उपक्रमामध्ये खरोखरच ज्यांनी मोलाचा हातभार लावला, त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीला नाही सांगितलं नाही, त्यांच्याशिवाय ते शक्यही झालं नसतं. तसे आमच्या मनीषाताई कायंदे, त्याचबरोबर आनंदजी परांजपे, भाऊसाहेब चौधरी, शीतलताई म्हात्रे, आणि साहेब महत्वाचं म्हणजे या विभागातले जे सगळे विभाग प्रमुख आहेत, महिला पुरुष, ह्यांनी या उपक्रमामध्ये जी मेहनत घेतली, म्हणजे खरंच ते या माझ्या एकट्याने शक्यच झालं नव्हतं. म्हणून जे या विभागातले सगळे विभाग प्रमुख, या विभाग प्रमुखांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो. जी टीम साहेब आम्ही या ठिकाणी पक्षाची उभी केलेली आहे, खरंच एक आदर्श पूर्ण मुंबईला आम्ही देऊ शकतो, असा मला तो अभिमान वाटतो. साहेब या ठिकाणी जेव्हा आम्ही या उपक्रमाचा विचार केला तेव्हा आम्हाला कदापि वाटलं नाही की आम्ही ह्या 25,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू. आम्हाला वाटलं की आम्ही प्रत्येक शाखेमध्ये 100-150 असे लाभार्थी आम्हाला भेटतील. पण ज्या दिवशी आम्ही शेवटचा रविवार जेव्हा संपवला मालाड पश्चिम विधानसभेमध्ये, साहेब ज्या दिवशी 25,000चा आकडा आम्ही पाहिला, त्याच दिवशी आम्ही दृढ निश्चय केला की असे उपक्रम आपण दर 3 महिन्यांनी आता राबवणार आहोत आणि पुढचा उपक्रम पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. साहेब आणि त्याचबरोबर जे गुणवत्ता विद्यार्थी आहेत, मागच्या वर्षी सुद्धा आपण गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केला. साहेब एक गोष्ट अजून एक आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी फक्त प्रायोगिक तत्वावर आपल्या हस्ते आपण गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय, पण पूर्ण 8 विधानसभेमध्ये आपण 20,000 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून सुरू करणार आहोत. तर हे याच्यासाठीच की जे विद्यार्थी आहेत, जे आपण पाहिलं जेनझीने काय केलं, तर त्या जेनझींचा सन्मान करण्यासाठी आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करणार आहोत. साहेब आम्ही इथेच नाही थांबणार आहोत. आपला पक्ष शिवसेना आपल्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हा पक्ष पुन्हा घरोघरी न्यायचा आहे, शाखा मजबूत करायची आहेत आणि एक हाती धनुष्यबाणाची सत्ता या महाराष्ट्र राज्यावर आम्हाला आणायचे, असा दृढ निश्चय आम्हाला करायचा आहे. आणि नक्कीच पुन्हा आपले लाडके शिंदे साहेबांना आपण पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही सगळे कोणी शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, हे मी आज ठिकाणी आपल्या समोर ग्वाही देतो. आणि अधिक वेळ घेणार नाही, आपल्याला आपल्या लाडके नेत्यांचं इथे मनोगत ऐकायचंय, म्हणून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेशजी. पण लगोलगच आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. मी आपल्या सर्व विभाग प्रमुख जे मंचावरती उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती करतो आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. अल्ताफ पेवेकरजी, स्वप्नील टेंबुळकरजी, वैभव भराडकरजी, राजू पेडणेकरजी, ज्ञानेश्वर सावंतजी, अजित भंडारीजी, सदानंद परबजी आणि एकनाथ हुंडारेजी, आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं. सर्वप्रथम सन्माननीय गजानन कीर्तीकर साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय गजाननजी कीर्तीकर साहेब त्यांचं आपण स्वागत करूया. तसेच पुढे सन्माननीय सचिन आहेर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, उपसभापती तथा विधान परिषद आमदार सचिन आहेरजी यांचं आपण स्वागत करूया. तद्गतीने सन्माननीय खासदार रवींद्रजी वायकर साहेब मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत करूया. तसेच दिलीप शिंदे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो.
सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेब तथा भाऊ चौधरी साहेब सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. सन्माननीय भाऊ चौधरी साहेब तसेच मनीषाताई कायंदेजी आपल्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. तथा शीतल म्हात्रेताई आपल्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सन्माननीय आनंद परांजपेजी आपलंही आम्ही स्वागत करू इच्छितो. श्री सुशांत शेलारजी आपल्या समवेत उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. तथा कमलेश रायजी आपलंही स्वागत. तथा संजय कदमजी आपलंही आम्ही स्वागत करतो. नगरसेवक रितेश रायजी आपलंही स्वागत आहे. धनश्री बराडकरजी आपलंही स्वागत. वर्षाताई टेंबुळकरजी आपलंही स्वागत आहे. संध्याताई दोशीजी आपलंही स्वागत. शिवसेना जनतेच्या दारी शिवसेना पुरस्कृत तथा सिद्धेश कदम फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेना जनतेच्या दारी हा एक सुंदर उपक्रम आपण राबवत आहोत. एक पाऊल ध्येयपूर्तीकडे आपण वाढवत असताना आज या सुंदरशा उपक्रमात आलेल्या मान्यवरांचं स्वागत जोरदार टाळ्याने आपण करूया. या सर्व मान्यवरांचं स्वागत. दीक्षा कारकर्ताही आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. नाझिया सॉफीजी यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. तथा अमय घोलेजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आता मात्र मी वळतोय शिवसेना नेते तथा माजी खासदार गजाननजी कीर्तीकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माझे फार जुने सहकारी आणि मुंबईत राहून संपूर्ण कोकणामध्ये ज्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, त्यांची पकड होती, पकड अजूनही आहे. ज्यांचा वाढदिवस आहे ते रामदासजी कदम, सचिन अहिरजी, रवींद्र वायकरजी. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आता विद्यार्थी बसलेत, त्यांचा गुणगौरव आहे. मी ह्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच आलो. आपला तर गुणगौरव आहे, आपल्याला शाबासकी द्यायचं आहेच. त्यासाठी एकनाथजी शिंदे धावपळ करत आले, पण जे कौतुक तुमचं 16 आयोजन करणारे सिद्धेश कदम, त्याच्या पाठीवरती थाप मारण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी मला येणं जास्त उचित वाटलं. म्हणून मी सिद्धेशचं अंतःकरणापासून त्याचं अभिनंदन करतो. फार चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण नियोजन, विशेषतः शासन आपल्या दारी, ही जी सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली. मी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेंना सांगितलं की सिद्धेशकडे जो सेट आहे तो आज त्यांनी 6 विधानसभेसाठी वापरला, पण त्यांनी संपूर्ण मुंबईमध्ये अशा तऱ्हेची सेवा उपलब्ध करून देण्याचा एक सेल तयार केला, तर मुंबईवर ही सेवा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल आणि लोकांना खऱ्या अर्थाने सेवाभावी शिवसेना काय असू शकते हे आपण जनतेपर्यंत दाखवू शकतो, ही सिद्धेशकडून अपेक्षा आहे. सिद्धेशचं पुन्हा मी अभिनंदन करतो आणि अशाच तऱ्हेचा उपक्रम करत या संपूर्ण परिसरात जो काय शिवसेनामय अशा तऱ्हेचा काम तू करत आहेस ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये करत जा, अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद गजाननजी कीर्तीकर साहेब. जसं साहेब म्हणाले की सेवाभावी वृत्ती ही शिवसैनिकामध्ये आधीपासून आहे, त्यामुळे शिवसेना हे ऐकल्यानंतर मनोभावे एकच गोष्ट येते की शिवसेनाचा अर्थ काय असावा. तर माझ्या नजरेत देखत एवढंच होतं की शिवसेना म्हणजे शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनपूर्तता, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे कोणालाही ना न म्हणणारी ही शिवसेना. आणि ही शिवसेनेची ताकद आपल्या सर्वांनाच अवगत आहे. चला तर पुढे वळूया. आता मात्र मी आमंत्रित करतो शिवसेना नेते तथा माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम साहेबांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अर्थात बर्थडे बॉय म्हणून सुद्धा आपण त्यांना आज पाहतोच आहोत. साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मात्र आपलं मनोगत ऐकण्याची इच्छा मला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. व्यासपीठावरती बसलेले आणि या कार्यक्रमाला सिद्धेशच्या पाठीवरती थाप देण्यासाठी दिल्लीहून कामं अर्धवट सोडून इथं आलेले, ज्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचवली, ते आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय गजाभाऊ वायकरजी, माझे मित्र आत्ताच नुकतेच उपसभापती झाले आणि मला अतिशय आनंद झाला. संबंध महाराष्ट्राने पाहिलं, अन्यायाला वाचा फोडणारे आणि न्याय देणारे एकनाथजी शिंदेत असू शकतात. ते आमचे सचिन भाऊ, ज्यांना उपसभापती बनवलं, आमच्या मनशाताई, या आमच्या सगळे साहेब, सगळ्या साहेबींनी, बांधवांनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज अतिशय आनंद झाला. आपल्या मुलाची जेवढा पाठ चोपटली जाते तेवढा सगळ्यात आनंद हा त्याच्या बापाला होत असतो, वडिलांना होत असतो. आज मला अतिशय आनंद झाला, समाधान झालं. असं एक म्हण आहे बघा, बाप सवाई बेटा. कदाचित जे काम मलाही जमलं नाही ते काम सिद्धेश आणि योगेशच्या माध्यमातून चाललंय. खूप मला आनंद होतोय. मी अधिक बोलणार नाही, फक्त एक महत्वाचा मुद्दा मी सांगेन. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जन्म दिला, तेवढा 80% समाजकारण आणि 20% राजकारणी भूमिका घेतली होती. हो, देखील त्यावेळेला देखील अगदी कुठल्या पेशंटला रक्त हवं असेल तर सगळ्यात आधी तर धावून जायचा तो शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक असायचा, हे मला सांगायला हवंय. आणि आज एक म्हण अशी आहे, सरकारी काम आणि 6 महिने थांब. हा अनुभव आपला अनेक वर्ष येत होता, पण या सगळ्या विभागाचे विभाग प्रमुख सिद्धेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दरवाजामध्ये येतोय, आपल्या घरी येतोय, हे दाखवून दिल्याबद्दल मी सगळ्या शिवसैनिकांचे, विभाग प्रमुखांचे, महिला विभाग प्रमुखांचे मनापासून आभार मानेन. सगळ्यांना धन्यवाद देईन. आणि शिंदे साहेब, एक गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे की खूप मोठं काम 20,000 मुलांच्या पाठीवरती थाप मारण्याचं काम सिद्धेशच्या माध्यमातून चाललंय. पण त्यासोबत नुकतेच आता ज्या घटना घडतायत देशामध्ये, गेल्या 15-20 वर्षापासून त्या नीटच्या परीक्षा, हे पेपर फुटले जात आहेत. हे काय मोदींच्याच काळामध्ये होते असातला भाग नाही. यामुळे देखील राजकारण आणलं गेलं. माझी आपला विनंती आहे, जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील असतील शोधून काढा आणि सगळ्या अधिकाऱ्यांना जे या मुलांच्या जीवनाशी खेळतात त्या सगळ्यांना फाशी देऊन टाका. फाशी देऊन टाका सगळ्यांना. आवश्यक आहे, गरजेचं आहे.
10वीचा अधिकारी फाशी गेले ना, पुन्हा कुठला पेपर लीक होणार नाही. आज मुलांनी आत्महत्या केल्या साधी गोष्ट नाही, पण या बाबत देखील हे शासन किती गंभीर आहे हे आपल्याकडून पाहायला मिळेल. शिंदे साहेब, आपण आज मला वाढदिवसाची एक चांगली भेट दिली, खूप मोठी भेट दिली. मी बोलणार नाही तर आपणच सांगा ते. मी तुम्हाला खूप धन्यवाद देईन. आणि नेता कसा असावा, नेता कसा असावा तर बाजूला बसल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देखील कोट्यावधी रुपयाचा विकास देऊ शकतो असा नेता फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतोय, तो एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच भाईंना देऊया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आता मात्र ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी किंवा प्रेरणादायी शब्द ऐकण्यासाठी म्हणून प्रत्येक विद्यार्थी इथे उत्सुक आहे. येत्या काही दिवसात आपण पाहिलंय की काय घडतंय. या शासनाच्या दारी आपण जेव्हा जातोय किंवा तो जनतेच्या दारी येतोय त्यावेळेला मात्र शासन आपल्यासाठी काय करतंय हे ज्यांच्या माध्यमातून योग्य रीतीने त्याची उत्तर आपल्याला मिळणार असे महाराष्ट्र अगदीच साहेबांचं मुख्य भाषण आता होणार आहेच आणि त्यानंतर लगेचच जे आपले लाभार्थी आहेत त्यांना ते सर्टिफिकेट वाटप करणार आहोत. त्यामुळे कोणी जाऊ नये, जाण्याची घाई करू नये. साहेबांचं भाषण झाल्यानंतर लगेचच त्या लाभार्थ्यांना आपण सर्टिफिकेट्स देणार आहोत, त्यामुळे त्यांनी थांबायचं आहे. चला तर लगोलगच आपण बोलूया ज्यांचे प्रेरणादायी शब्द आपल्या आयुष्यासाठी नक्की पूरक आहेत असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आजच्या शिवसेना जनतेच्या दारी एक पाऊल ध्येयपूर्तीकडे गुणगौरव सोहळा आयोजित केलाय. या प्रसंगी ज्यांचा उद्या वाढदिवस आहे तो वाढदिवस आज आपण इथं साजरा केलाय. मी सिद्धेशला सांगितलं रामदासबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवा, आणि मग तो आज कार्यक्रम इथं होतोय. ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम, आपले ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर, खासदार रवींद्रजी वायकर, विधान परिषदेचे आपले उपसभापती सचिनजी आहिर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्राध्यापक मनीषाताई कायंदे, सिद्धेश कदम तर आयोजकच आहे, बाकी भाऊ चौधरी, अनिल परांजपे, संजय कदम, वैभव भरडकर, शीतलताई म्हात्रे, सुशांत शेलार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खूप मोठं व्यासपीठ आहे, आणि आपल्या वायकरताई पण आहेत, आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, पालक आणि आपले सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी, लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊही आहेत, सगळ्या त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार मित्रांचंही मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे सिद्धेश कदम हा दुसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष आहे. 3 वर्षापासून या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करतोय, आणि जवळपास 20,000 विद्यार्थी असतील, पालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक लोक असतील, या सगळ्यांना याचा लाभ होतोय. परंतु मी त्याचं अभिनंदन यासाठी देखील करतोय की हे काम शासन आपल्या दारी जसं आम्ही केलं तसं शिवसेना जनतेच्या दारी हा उपक्रम राबवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. याचबरोबर या ठिकाणी रामदासभाई यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस बघा, आम्ही सर्वजण फक्त पुष्पगुच्छ, शाल आणि वाढदिवस केक कापून करत नाही, तर त्याचं ज्वलंत उदाहरण हे लोकाभिमुख कार्यक्रम करून आपण करतोय.
विद्यार्थ्यांसाठी करतोय आणि अनेक जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आपण करतोय. आणि त्याचबरोबर मगाशी आपण एबीवर पाहिलं की ज्या विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षात जे जे काही या माध्यमातून दाखले मिळाले, लॅपटॉप दिले, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा झाला. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं, त्यांचा उत्साह वाढवणं, त्यांना आणखी ऊर्जा देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण बाळासाहेबांनी दिलेला मूल मंत्र आपण आचरणात आणतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण पुढे नेतोय. आणि म्हणूनच जे उपक्रम आपण राबवतोय ते जनतेसाठी, लोकांसाठी आणि लोकांची आपली नाळ जुळलेली आहे. सर्वसामान्य माणूस याच्याशी आपली बांधिलकी आहे आणि म्हणून त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये शिवसेना धावून जात असते. आणि म्हणूनच या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो असताना या ठिकाणी रामदासबाईंचं देखील वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपल्या शिवसेना कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे. हाही कार्यक्रम आहे, तुमचाही वाढदिवस 1 दिवस अगोदर आपण साजरा करतोय पूर्व संध्येला. आणि म्हणून त्याचाही आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सिद्धेश कदमला मी सांगितलं 27 तारखेला वाढदिवस आहे, तू कार्यक्रम 27 तारखेला घे. तर त्यांनी 1 दिवस अगोदर घेतला आणि तो म्हणाला वाढदिवसाच्या दिवशी घेऊ. अरे मी बोललो तुमचा पक्षाचा नेता असेल, प्रमुख असेल, हा मोठ्या मनाचा आहे. आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या नेत्यांचा वाढदिवस अशा लोकाभिमुख कार्यक्रमाने झाला पाहिजे आणि मी स्वतः त्यासाठी येणार. आणि तो सिद्धेशने आज इथं कार्यक्रम घेतला. खरं म्हणजे शिवसेनाचा ढाण्या वाघ म्हणून रामदासबाईंना आपण ओळखतो. रामदासबाई तुम्ही हिंदुत्वाचा हुंकार आहात, शिवसैनिकांचा आधार तुम्ही, विरोधकांच्या वादळातही भगव्याचा बुलंद आवाज तुम्ही. आणि त्यामुळे रामदासबाईंना शुभेच्छा आपण सगळे देतोच आहे. आणि म्हणून तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि मी मगाशी म्हणालो त्यांना, बाळासाहेबांनी सांगितलं वय किती वाढलं तरी वयाने मोठे झालात, मनाने कधीही म्हातारे होऊ नका. आणि म्हणून आता आणखी आपल्याला भरपूर काम करायचं आहे. या ठिकाणी अनेक जे गजाभाऊ इथं आहे, तुमचं किती वय आहे? तुमचं किती वय? तर 83 असले तरी त्यांच्यात आज तरुणांना लाजविल इतकं काम ते करतात. गोव्यामध्ये देखील शिवसेना वाढवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून आई भवानीच्या कृपेने रामदासबाई तुमची आक्रमकता, कडकडता आवाज असाच महाराष्ट्राला सातत्याने ऐकता आला पाहिजे. आई भवानीच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य आणि उत्तम आयुष्य, दीर्घायुष्य लाभो ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शिवसेनेमध्ये मगाशी म्हटलं आपल्या गजाभाऊनी, मुंबईत नाही तर कोकणामध्ये देखील शिवसेनेची वज्रमूठ म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि म्हणून रामदास कदम फक्त एक नाव नाही, ते तो धगधगता अंगार आहे. आणि म्हणून त्याची झलक आपण नेहमी पाहतो. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असलेला बाळासाहेबांचा मावळा, शिवसैनिक कार्यकर्ता कसा असावा याची ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता कसा असावा हे आपल्याकडे पाहिल्यानंतर समजतं. त्याचबरोबर शिवसैनिकांवर संकट आलं तर ढाल भरून आपण पुढे उभे राहता हेही आपण पाहिलेलं आहे. विरोधकांना वाटलं की 22ला लढा आपण जो केला त्याची नोंद देशाने नाही जगाने घेतली. इतिहासामध्ये असा उठाव कधी झाला नाही. लोकांना वाटलं काय होणार, हे सगळे संपणार, एकही निवडून येणार नाही.
पण मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की कोणी निवडून नाही आला तर एकनाथ शिंदे राजकीय संन्यास घेईल, शेती करायला निघून जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेने 40चे 60 आमदार केले आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्याला स्वीकारलं. तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, शेतकरी, कष्टकरी, वारकरी यांच्यासाठी आपण निर्णय घेतले. 2.5 वर्षात सचिन अहिरिता आहेत. 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत आणि त्याचमुळे पुन्हा या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद द्यावे तेवढे थोड्या, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही काम करतो. हे राज्य पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. या राज्याचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सत्ता नाही. आमचा अजेंडा गोर गरीब लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, आनंद देणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून हाच अजेंडा आम्ही राबवतोय. हे काय 20,000 लोकांपर्यंत आम्ही ही योजना घेऊन जातोय. आज मी सिद्धेशला सांगू इच्छितो की फक्त मुंबई नाही, गजा भाऊ मला म्हणाले मुंबईमध्ये सगळ्या मुंबईत हा कार्यक्रम राबवा, पण मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आपण राबूया. आणि तुम्हाला माहित आहे सरकारचे लाभ अनेक आहेत, परंतु लाभार्थ्याला दाखला नसेल, पुरावा नसेल तर लाभ मिळत नाही. आणि म्हणून हे दाखले महत्वाचे आहेत. शासन आपल्या दारीमध्ये, मी मुख्यमंत्री असताना 5,40,00,000 लोकांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून लाभ दिले. इतर राज्याचे मुख्यमंत्री मला विचारत होते हे काय आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना बोललो आम्ही थेट मंत्रालयात बोलवत नाही, जिल्हाधिकाऱ्याकडे बोलवत नाही, थेट त्यांच्याकडे जाऊन मोठा कॅम्प घेतो आणि दाखले वाटप, ट्रॅक्टर, ट्रेलर, ड्रोन सगळं तिथं आम्ही समोर देतो. हे आमचं शासन आपल्या दारी आहे. आणि म्हणून हे तर आता शिवसेनेच्या जनतेच्या दारी हा उपक्रम आपण राबवताय. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. रामदास भाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. किती कटकारस्थाने कोणी केली तरी रामदास भाई अडळपणे आपलं नेतृत्व पुढे, शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून कुणाच्या इथे रामदास भाईला वाकवण्याची, झुकवण्याची हिंमत नाही, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि वाढदिवस आहे, कधी भाषण आपण वाढदिवसाला केलंच नाही, हे पहिलंच टाइम आहे. आणि त्यामुळे रामदास भाईंचं भाषण आपण दसरा मेळाव्यात पण बघता, सगळीकडे बघता. आणि म्हणून रामदास भाईंसाठी एक जाता एक डायलॉग म्हणतो, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, जमाना खुद हमसे है, हम जमाने से नहीं. आणि म्हणून प्रत्येक शिवसैनिक जो आहे असाच आहे, कारण त्यांचा नेताच रस्त्यावर उतरून लढतो. गोर गरिबांसाठी महापूर असेल, इर्षाळवाडी असेल, कुठलंही संकट असेल, जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना. आम्ही फेस टू फेस वाले आहे, फेसबुक लाईव्ह वाले नाही. आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये एक आदर भावना निर्माण झाली. म्हणून अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. परवा 6 खासदारही आले, अनेक येत आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतोय, कारण त्यांना विश्वास आहे शिवसेना दिलेला शब्द जाऊन पाळते. फक्त निवडणुकापुरती शिवसेना नाहीये. शिवसेना निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम 12 महिने सुरू आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी आहे, जी तरुणाई आहे, हे देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन मी करतो. देशाचं भवितव्य जे आपलं युथ आहे, नौजवान आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या भावना समजून घेऊन त्याला पहिलं प्राधान्य दिलं, मंत्री पदाला दुय्यम दर्जा दिला आणि एक मोठा निर्णय काल आपण पाहिला. आणि म्हणून या देशाचं भवितव्य उज्ज्वल आणि या ठिकाणी
देशाचं भविष्य उज्ज्वलपणे आपल्याला घडवायचं असेल, भविष्य घडवायचं असेल, तर अशा प्रकारचे कार्यक्रम देखील करण्याची आवश्यकता आहे. रामदास भाईंना त्यांनी मगाशी मला सांगितलं, रत्नागिरी जिल्ह्यातील बघा, वाढदिवसाला काय मागतो माणूस, स्वतःसाठी काय मागतो. त्यांनी काय मागितलं, दापोलीमध्ये, इथं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मीनाताई ठाकरे नाट्यगृह यासाठी 15 कोटीचं मी आश्वासन त्यांना दिलं होतं. ते नगर विकास 1 मधून त्याचा प्रोसेस चालला होता. मी आता फोन केला, मी म्हणालो 15 कोटी नगर विकास 2 मधून द्या, ताबडतोब त्याचा GR काढा आणि हे नाट्यगृह जे मीनाताई ठाकरे यांच्या नावाचं आहे ते रामदास भाईंना वाढदिवस म्हणून इथं भेट आज या ठिकाणी मी देतोय. काम असंच करायचं असतं, कारण नाही. माझ्याकडे बघतो, करतो, पाहतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे काम मी केलंय. मग 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आले, अनेक योजना, लाडक्या बहिणी योजना, शेतकरी योजना. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आता खरं म्हणजे सिद्धेश कदम यांनी जे काम केलंय त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण त्याला तर मी सांगितलंय, फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या सगळ्या टीमला घेऊन हे कार्यक्रम केले पाहिजे. आणि म्हणून 20,000पेक्षा जास्त नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, विविध शासकीय दाखले थेट हातामध्ये देण्याचा विक्रम सिद्धेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे त्याचं मी पुन्हा अभिनंदन करतो. 250 विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्याचबरोबर 20,000 गरजू गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ठिकठिकाणी होणार. काही गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, काहींना टॅब, काहींना स्मार्ट वॉच या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आता आपण एक EV बाईक दिली. मी म्हणालो अरे एकच मुलगी घेऊन गेली, 2-3 लोकांनी घेऊन गेलं पाहिजे. पुढच्या वर्षी 3 EV बाईक त्यांनी घोषणा केली. आणि म्हणून या ठिकाणी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना देखील शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आता आजच्या तरुणाईची भाषा बघा वेगळी असते. नेटफ्लिक्सवर ओपनहायमर, इंटरस्टेलर पाहणारी पिढी देखील आहे. तुम्ही AI, चॅट GPT, कोडिंगच्या जगामध्ये आपल्याला स्पर्धा आपण करतोय. आणि म्हणून तुमची विचाराची गती जी आहे ती 5G नेटवर्क पेक्षाही फास्ट आहे. आणि AI सोल्युशन निर्माण करणं ही देखील तुमची खरी बुद्धिमत्ता आहे. ती देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे, ही देखील माझी विनंती आहे. आणि म्हणून मी एक शेर या ठिकाणी रामदास भाई आता विद्यार्थ्यांसाठी आहे. तू जमीन पर रह के आसमां को छूने की जिद न कर, तू जमीन पर रहकर आसमां को छूने की जिद न कर. तू वो परिंदा है जो उड़ते हुए भी जमी को देखता है. जसं घार कुठेही फिरत असेल तर तिचं लक्ष पिलाशी असतं. रामदासबाई तुमचा GR आलेला आहे, तुमचा GR निघालेला आहे आणि तो त्यांच्याकडे आता सुपूर्द करा. मी सांगतो ना, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जाग्यावर निर्णय. आणि म्हणूनच त्यांना मला काय दाखवतो, त्याची प्रिंटआउट काढून द्या. आणि म्हणून आकाशाला गवसणी घाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवा, पण आपले पाय नेहमी जमिनीवर घट्ट रोवून ठेवा, ही विनंती आपल्याला करतो. तुम्हाला नोकऱ्या हव्यात, उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा पाहिजेत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. केंद्रातले NDA सरकार आणि महायुती सरकार हे डबल इंजिन सरकार काम करतेच आहे. पण सिद्धेश सारखे कार्यकर्ते अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून शिवसेना देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ही ग्वाही या ठिकाणी देतो. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 24 तास दरवाजे उघडे आहेत. का आम्ही काम करणारे लोक आहोत.
24/7 काम करणं हेच आमचं काम आहे. आणि म्हणून कार्यकर्ता लोकांमध्ये गेला पाहिजे, शेताच्या बांधावर गेला पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवल्या पाहिजे. हे आमचं काम आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे आपलं सरकार करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशाच माध्यमातून जे जे काही आपल्याला उपक्रम करायचे आहेत, हे शासन आपल्या दारीचं मी सांगितलं तुम्हाला, ती योजना सुपरहिट झाली. आता ही शिवसेना जनतेच्या दारी देखील ही काय म्हणतो त्याला आपण, सुपरहिटच्या अर्थ काय, सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला दाखले जागेवर मिळतील आणि म्हणून दाखले मिळवणं फार किचकटीचं काम असतं. ते सोपं करून आपण या ठिकाणी आपल्याला देतोय. शिवसेनेच्या 8 विधानसभा 60 शाखांमध्ये केल्या. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यांना मी आणखी काम दिलंय. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी जी यंत्र सामुग्री पाहिजे ती देखील त्यांना देण्याचं सांगितलं. ती देखील त्यांनी मागवली आहे. त्याचं देखील लोकार्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटे किल्ले जे आहेत, आपले 13 किल्ले युनेस्को मध्ये गेले आहेत. शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले, या गडकोट किल्ल्याचा इतिहास तरुणांना माहित पडला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, तिथली स्वच्छता राहिली पाहिजे, तिथं सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. हे काम देखील सिद्धेशला मी सांगितलंय आणि ते देखील त्यांनी या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा आपला इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सिद्धेशला एवढंच सांगतो, सिद्धेश, नाव तुझं सिद्धेश आहे. कुठलंही काम सांगितलं तर नाही बोलत नाही, लगेच करतो. मशिनरी किती कोटीची आणली रे? मशिनरी किती कोटीची मागवली आहे? 450 कोटीची मशिनरी साफसफाईसाठी त्यांनी मी सांगितल्या मागवलेली आहे. किती? 450 कोटी. आणि गडकोट किल्ल्याचं नियोजन वेगळं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मी म्हणालो तुझं प्रदूषण मंडळ आहे, प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी देखील त्यांचा विभाग चांगलं काम करतोय. आणि म्हणून काम जे काय पूर्ण करण्यासाठी सिद्धेश कायम सिद्ध असतो हे देखील या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता त्याच्यासाठी 2 शब्द सांगतो. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, जिंदगी जियो ऐसी कि एक मिसाल बन जाए. हे विद्यार्थ्यांसाठी पण आहे, हे विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि म्हणून सिद्धेश तुझं अभिनंदन, सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पण लगोलगच आपण जे लाभार्थी आहेत त्यांना ते सर्टिफिकेट द्यायचे आहेत. अर्थात आता जी मागणी पूर्ण झाली त्यामुळे दापोलीत सुद्धा असंच एक नाट्यगृह उभारता येणार आहे. पण तत्पूर्वी आता मात्र मी ज्यांची नावं पुकारतोय त्यांनी लगोलगच मंचावरती यायचं सर्टिफिकेट स्वीकारण्यासाठी. आपण जे विभागात जाऊन प्रभागात जाऊन 20,000 बॅग्स जे वाटप करणार आहोत त्याचं अनावरण आपण इथे करतोय. त्याचं अनावरण सुद्धा करतोय. आणि जे सर्टिफिकेट्स आपण देत आहोत लाभार्थ्यांना त्यांची मी नावं पुकारतोय. आयुष्मान भारतचं सर्टिफिकेट सुरेखा माने आणि लॉरेन्स बिट्टो यांना आपण देत आहोत. तसेच स्मार्ट रेशन कार्ड शशिकांत वाघमारे यांना आपण देणार आहोत. ज्येष्ठ नागरिक कार्ड महेश मशिलकर यांना आपण प्रदान करणार आहोत. तसेच स्मार्ट रेशन कार्ड भारती राठोड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड बाळू गगणे यांना आपण देणार आहोत. ज्येष्ठ नागरिक कार्ड विल्सन कोळी तथा मारिस्ट फर्नांडिस यांना सुद्धा आपण देणार आहोत.
ममता भावसार यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि शालिग्राम जाधव यांना सुद्धा ज्येष्ठ नागरिक कार्ड देणार आहोत. तसेच डोमिसाईल सर्टिफिकेट सुरेश मंगला आणि प्रभाकर पुली यांना आपण प्रदान करणार आहोत. तसेच डोमिसाईल सर्टिफिकेट श्रेया कानिकवास आणि पुनाजी याद्रुक यांना आपण देणार आहोत. तथा डोमिसाईल सर्टिफिकेट अंजली डांगे आणि एकनाथ चाळके यांना सुद्धा आपण प्रदान करणार आहोत. शिवसेना जनतेच्या दारी या निमित्ताने आपण या लाभार्थ्यांना हे सर्टिफिकेट्स इथे देत आहोत. आयुष्मान भारत सर्टिफिकेट, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, त्या सोबतीनेच डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन आपण या लाभार्थ्यांचं अभिनंदन करतोय. आपण या लाभार्थ्यांना इथे त्याचं सर्टिफिकेट इथे देत आहोत. तर स्वीकार मात्र त्यांनी करावा. सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तथा शिवसेना नेते रामदासभाई कदमजी, खासदार रवींद्र भाईकरजी, सन्माननीय नेते गजानन कीर्तीकर साहेब, उपसभापती सचिन आहिर साहेब, मनीषाताई कायंदेजी, शीतलताई म्हात्रेजी, प्रकाश सुर्वे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्व नेतेगणांच्या उपस्थितीत आपण या लाभार्थ्यांना इथे सर्टिफिकेट्स देत आहोत. ते स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावरती यावं. शिवसेना जनतेच्या दारी एक पाऊल ध्येय पूर्तीकडे 10वी व 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तथा ज्येष्ठ नागरिकांना त्यांची आयुष्मान भारत कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड तथा डोमिसाईल सर्टिफिकेट आपण त्यांना देऊन त्यांचाही सन्मान करत आहोत. या सुंदरशा उपक्रमात आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांची उपस्थिती लाभली. खास आजच्या या कार्यक्रमासाठी थेट दिल्लीहून आज ते आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत. दिल्लीला काही कामानिमित्त ते होते आणि आपल्या या कार्यक्रमासाठी खास दिल्लीहून उपस्थित राहिले. त्यांचे मनस्वी आभार. तथा जे लाभार्थी आहेत त्यांनी त्वरित मंचावरती यायचे. ज्यांची मी नावं पुकारलीत त्यांनी पुढे यायचंय ही विनंती. शिवसेना जनतेच्या दारी एक पाऊल ध्येय पूर्तीकडे. तथा आपण विभागात प्रभागात जाऊन जेव्हा त्या 20,000 विद्यार्थ्यांना बॅग्स सुद्धा जे देणार आहोत त्याचंही अनावरण आपण करणार आहोत. जे लाभार्थी आहेत त्यांनी पुढे यायचं आहे त्वरित. मी विनंती करतो आपण जे विभागात आपण ज्या 20,000 बॅग्स या विद्यार्थ्यांना देणार आहोत ते आपण पुढे घेऊन यायचं. त्याचं अनावरणही आपण करणार आहोत. मी सिद्धेशजींनाही विनंती करतो आपण मध्यभागी यायचं आहे. आपल्या माध्यमातून हा सुंदर असा सोहळा आज पार पडतो आहे. लाभार्थींना आपण ते सर्टिफिकेट दिलेले आहेत. जे विद्यार्थी आज आपल्या समवेत उपस्थित आहेत त्यांनी इथून बाहेर जाण्यापूर्वी आपलं गिफ्ट कलेक्ट करायचं आहे आणि मगच इथून आपण बाहेर पडायचं आहे ही विनंती. जे जे विद्यार्थी आज आपल्या समोर इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की जाण्यापूर्वी आपण आपलं गिफ्ट कलेक्ट करायचं आहे. विद्यार्थ्यांचं जे काउंटर आहे तिथे आपण आपले गिफ्ट कलेक्ट करायचे आहे. जे विद्यार्थी समोर आसनस्थ आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपले गिफ्ट आपल्या जो विद्यार्थ्यांचा जो काउंटर आहे तिथून आपण कलेक्ट करायचा आहे.
ते बॅग्स आपण घेऊन यायचे आहेत. अर्थात हे सर्टिफिकेट्स तर आपण देत आहोतच, पण ते बॅग्स सुद्धा पुढे घेऊन यायचे. आपण विभागात आपल्या 20,000 विद्यार्थ्यांना जे वाटणार आहोत त्याचं सुद्धा अनावरण आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते करू. या लहान आपल्या चिमुरडीकडून ते आदरपूर्वक प्रेम इथे स्वीकार करत असताना उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना जनतेच्या दारी लाभार्थ्यांना आपण त्यांचं सर्टिफिकेट्स इथे देत आहोत. डोमिसाईल सर्टिफिकेट, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तथा काही विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण इथे सन्मान करत आहोत. त्या विद्यार्थ्यांचंही कौतुक आपण करत आहोत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना ही भेट इथे देत आहोत. त्यांचंही कौतुक, त्यांचंही अभिनंदन. ही भेट आपण त्यांना द्यायची आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही भेटवस्तू सुद्धा या विद्यार्थ्यांना देत आहोत. सन्माननीय सिद्धेशजी कदम साहेब यांच्या कल्पकतेतून, त्यांच्या विचारातून ही सुंदर अशी भेट आणि हे उपक्रम राबवले जातात. ज्या बॅगेचं अनावरण आता इथे होत आहे, या बॅग्स आपल्या विभागात 20,000 विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत. शिवसेना जनतेच्या दारी याच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपण करत आहोत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव. आणि ह्या बॅग्स आता मात्र विभागात 20,000 विद्यार्थ्यांना वाटले जाणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार तथा सर्व नेतेगणांचेही मनस्वी आभार. ज्या विद्यार्थ्यांचं सत्कार राहिलेला आहे त्यांनी जाताना विद्यार्थी काउंटर जिथे आहे तिथे तुमचे गिफ्ट्स ठेवलेले आहेत. तुम्ही लाईन मध्ये जाऊन ते कलेक्ट करायचे. शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सिद्धेशजींचंही इथे कौतुक करत आहोत. त्यांनी हे जे छान उपक्रम जे राबवलेला आहे, ज्याला जो जोरदार प्रतिसाद आपण दिलेला आहे, त्यानिमित्ताने शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सिद्धेशजींचंही इथे कौतुक करत आहोत. वाखणण्याजोगं काम नक्कीच सिद्धेशजींचं आहे आणि त्यासाठी त्यांचंही कौतुक आपण इथे करत आहोत. आपण विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांचे सत्कार राहिलेले आहेत, जाताना लेफ्ट साइडला विद्यार्थी काउंटर आहे तिथे लाईन मध्ये उभे राहून तुमचं